किशोर यांच्यावरून राष्ट्रवादीमधलं गटातटाचं राजकारण चव्हाट्यावर आले। प्रशांत किशोर पक्षाचे सल्लागार असल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष तटकरे अनभिज्ञ आहेत। प्रशांत किशोर आमचे सल्लागार आहेत अशी माहिती दत्ता भरणे यांनी दिली, तर प्रशांत किशोर यांच्या नेमणुकीबाबत माहिती नाही असं उत्तर सुनील तटकरे यांनी दिलं आहे। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेत्यांमध्येच विसंवाद असल्याचं दिसून येत आहे। प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत की नाही हे आपल्यालाच माहिती नाही असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। या उलट प्रशांत किशोर हे आमचे सल्लागार आहेत असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मान्य केलंय। हाताशी धरून पक्ष अजिबात विरोधकाला आम्ही भाजपचे ते विरोधक तो आमचा विषय तो नाहीये। शेवटी ते आमचे सल्लागार आहेत आणि त्यामुळे असं कुठेही नाहीये। आणि उलट ते आमचे मोठे भाऊ त्या बाबतीमध्ये उलट आमच्यावरती ते आनंद आहे की त्यांच्यामुळे अजून आमच्या सुधारणा होईल, आमची संख्या वाढेल। कंसल्टंट आहे वो तो हमको अच्छा सलाह देंगे, उस सलाह से हम आगे जाएंगे। एक तर काय चर्चा झाली त्याचं मला तपशील माहित नाही आणि आम्ही सगळेजण थिअरिटिकल पेक्षा प्रॅक्टिकल आहोत। मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काही गरज नाही, कारण मी फील्ड मधला आहे। ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे, पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय। स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली। 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती, पण दॅट वॉज अ कर्सी कॉल। त्याच्यानंतर मला वाटतं ते निवडणुका लढलेले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदला असा मोठा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि जय पवार यांना दिलाय। काल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसोबत प्रशांत किशोर यांची तब्बल 6 तास बैठक झाली। मुंबईमधील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत जय पवार ऑनलाईन उपस्थित होते अशी माहिती आहे। मात्र या बैठकीत किशोर यांनी थेट सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच भविष्यात मी निवडणूक रणनीतिकार म्हणून राष्ट्रवादी सोबत काम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर प्रदेश अध्यक्ष बदला असं प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना स्पष्टपणे सांगितलंय। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा प्रशांत किशोर यांचा सल्ला आहे। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। राज्याचं नेतृत्व सोबत काम करणार नाही तोपर्यंत मला काम करणं कठीण, बैठकीत प्रशांत किशोर यांचे हे वक्तव्य आहे। गेल्या 3 बैठकांमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टीची अंमलबजावणी नाही, मग काम कसं करणार, किशोर यांची ही नाराजी आहे। राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदला तरच मी राष्ट्रवादी सोबत काम करू शकतो, प्रशांत किशोर यांचा हा स्पष्ट संदेश आहे। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा किशोर यांच्या टीम मधील 2 सदस्य उपस्थित होते। दरम्यान आता प्रशांत किशोर यांच्या टीमकडून राष्ट्रवादीसाठी राज्यभर सर्वेच्या कामालाही सुरुवात झाली आहे। प्रशांत किशोर लवकरच सर्वेचा अहवाल सुनेत्रा पवार यांना सादर करणार असून या अहवालानंतर पक्षात मोठे फेरबदल केले जाणार आहेत। तसेच राष्ट्रवादीची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडून विविध पक्षीय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। दरम्यान कालच्या बैठकीत काँग्रेसकडून झालेल्या गुंगी गुडिया या टीकेवरही चर्चा झाल्याची माहिती आहे। टीकेबाबत सुनेत्रा पवारांनी शांत राहून संघटनात्मक नियुक्त्यांवर भर द्यावा असा सल्ला किशोर यांच्याकडून देण्यात आलाय। नाशिक कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। खड्ड्यांमुळे माणसं मेली, प्रशासन डिंब, फक्त कमिशनशी देणं घेणं असा निशाणा राज ठाकरेंनी साधलाय। तर भाषा नाही, कामाचा दर्जा बघून कंत्राटदाराला कामं दिली जातात असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। शहरातील कुंभमेळ्याच्या कामासाठी गुजरातमधून कंत्राटदार आणल्याचा आरोप राज ठाकरेंनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील रस्ते खोदून ठेवण्यात आले, त्यामुळे शहरात रस्ते अपघात वाढल्यानं आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी शहरातील खड्ड्यांवरून प्रश्न विचारला। उत्तर देताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले, त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले
असा भाग आहे. ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा. अजून काय बोलू शकतो मी? कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही. जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत. आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांची नाव आपण पाठवून देऊ. संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या ट्रक बीक सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही निडिम्म येतं ना, माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा नाहीये. नाशिक मधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGL मुळे झालाय. सगळे रस्ते MNGL ला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्वाची आहे. गॅस पाईपलाईन जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही. तथापि महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत, सायनेजेस लावले पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत, रोड मोटरेबल तरी राहतील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं. इतकं सुंदर त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या. नाशिककरांनी आपलं सरकारही बघितलेलं आहे, आपले महापौर बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा निवडणूकच आपला कार्यकाळ संपल्यावर त्यावेळेला एक सुद्धा नगरसेवक नाशिककरांनी निवडून दिलेला नाही. किती? एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. मग एवढं सुंदर जर तुम्ही नाशिक केलं तर लोकांनी असा रिझल्ट का दिला, माझा त्यांना सवाल आहे. 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आरक्षण रद्द करण्याचा घाट असून चूक सुधारावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर जरांगेंचा गैरसमज दूर करू असं उपमुख्यमंत्री शिंदेनी म्हटलेलं आहे. ओबीसीला तरी मान्य का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार, खूप टोकाचं. जात पडताळणी समितीनं आदेश केलाय व्हॅलिड करा म्हणून, सकाळी रद्द होतं. शिंदे साहेबांचे मंत्री हे काम करणार. आता ठीक आहे, त्यांनी सांगितलंय आता रात्रीपासून त्यांचे खलबत सुरू आहे, सकाळी पण होते की आम्ही आमची चूक दुरुस्त करतो. शिंदे साहेबांच्या तिकडून सुरू झालं. आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही चूक दुरुस्त करा, आम्हाला बोलायची गरजच नाही. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, ती पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल. गंभीर आरोप त्यांच्याकडनं केले गेले. तुमच्याबद्दल ते वारंवार चांगलं बोलताना यापूर्वी बघायला मिळायचे, मात्र तुम्ही डबल गेम करता, तुमचा पक्ष डबल गेम करतो असं म्हणत पक्षावर याच्या बाबतीत मी काल माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचा झालेला गैरसमज तोही लवकरच दूर होईल. हॅलो, हा उदय बोलतोय. जय शिवराय. जय शिवराय. बोला साहेब. काय गडबड झाली त्या दाखल्यामध्ये? सगळे दाखले रद्द करायला सुरुवात केली आता तुमच्या मंत्री महोदयांनी. पत्रकाराने विचारलं का पण कमून वाटोळा करायला उगाच उगा कशामुळं? बीडला आंबोरीची नोंद सापडली. बीडला आंबोरीची बीडला 52 कोळ्या ही देतो लिहून, एंडोर्समेंट करून देतो, पत्रकार रद्द करा. केली रद्द. आणि राज्यात काय पसरणार? मराठ्यांच्या नोंदी बोगस येतात, रद्द व्हायला लागले. 50% वरचं 2% बोगस नाही का? मग मला फडणवीस शिंदे साहेबांकडून अपेक्षा नव्हती. मी सरळ तुमच्याकडे नाराजी द्यायला अजिबात नव्हती, कारण मी लय खस्ता खाल्लेला शिंदे साहेबासाठी लय. ज्या प्रकारे मनोज जरांगे 52 कुळ्या म्हणला, आमच्या सन्माननीय समाज तेली असो, समाज ओबीसी असो, समाज SC असो, हे अपमानकारक बोलणं शिंदे साहेबांना चालतंय का? शिंदे साहेबांना ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा म्हणल्याच्या नंतर एवढी आग लागते त्या शिंदे साहेबांना. धेडग्या मारड्या म्हणल्यासारखं 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे. शर्मेनं लाज वाटायला पाहिजे. पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची तासभर बैठक झाली. दुसरीकडे आज सकाळी ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांनीही मोदींची भेट घेतली. दिल्लीमधील भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आले. राजधानी दिल्लीमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदेंमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाल्याचीही माहिती मिळतेय. दुसरीकडे आज सकाळी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांनी देखील मोदींची भेट घेतली आहे. या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी खास ब्रेकफास्टसाठी बोलवलं होतं. त्यांच्यासोबत टीएमसीतून फुटलेले खासदार आणि पार्थ पवारांसह अन्य काही खासदारही मोदींच्या भेटीला गेले होते. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेची इनसाइड स्टोरी TV9 मराठीच्या हाती लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेच्या 7 खासदारांसोबत पंतप्रधानांचा स्वतंत्र संवाद झाला. प्रत्येक खासदाराची मोदींनी स्वतंत्र विचारपूस केली. मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सत्तेचा उपयोग करा. कुठलीही विकास कामं असतील तर थेट कार्यालयाशी संवाद साधा. पंतप्रधान मोदींकडून 6 खासदारांना या सूचना आहेत. मोदींनी ओमराजे निंबाळकर यांच्याकडून योगाभ्यासाबद्दल माहिती जाणून घेतली. एकीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टातील हा खटला आता महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला असतानाच शिंदेंनी मोदींची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. मात्र मोदींसोबत आज झालेली भेट सदिच्छा भेट होती. यावेळेस राज्याच्या विकासावर आणि पावसावर चर्चा झाली अशी माहिती शिंदेंनी दिली आहे. आज आमच्या खासदारांना मी भेटायला येत असतो आणि त्याप्रमाणे मी आलो आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील भेटीची वेळ दिली होती आणि त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांना देखील मोदी साहेबांना भेटलो. सदिच्छा भेट घेतली आणि महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय, इतरही काही विषय याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या. अभिजित तिपके पोलीस अधिकाऱ्यांवर आज चांगले संतापले. भेटीसाठी येणाऱ्यांना उद्धट वागणूक दिल्यामुळे अभिजित तिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला जाब विचारला. कुणाला भेटायचं हे मी ठरवणार, पोलिसांनी सांगू नये अशा शब्दात दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला खडसावला आहे. सीपी साहेबांना मी बोलतो तुम्हाला काय त्रास आहे, मी आज बोललोय. आजपर्यंत काही प्रॉब्लेम नाही झाला कोणत्याच पोलिसांनी. आणि मी आज तुम्हाला पहिल्यांदा बघतो कोणत्या डिपार्टमेंटचे तुम्ही. 1 मिनिट, कोणत्या डिपार्टमेंटचे? डिपार्टमेंट विचारलं. पोलीस स्टेशन कोणते आहे तुमचं? डेसिग्नेशन काय तुमची? PSI. नाव तुमचं? नाव लिहून घे संदीप. नाव लिहून घे. तुम्ही नाही सांगणार मी कोणाला भेटणार, कोणाला मी ठरवणार ते. लोक मला भेटायला येतात आणि मी ज्यांना आज बोलून भेटू येते. तुम्ही कोणी ठरवणार आहे? आपले तुम्हाला आज मी पहिल्यांदा बघतोय सर इथं. त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटतोय. तुम्ही नाही ठरवणार आज कोणी येतं. लोक मला भेटायला येतात. प्लीज तुम्ही बाहेर जा सर. तुम्ही बाहेर जा. आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस. तुम्ही बाहेर जा. आणि असं चालणार नाही. मला जे लोक भेटायला येतात त्यांना असं बोललेलं मला आवडणार नाही. प्लीज आपले सर कुठे दुसरे? ठीक आहे, बोलायची पद्धत झाली. बोलायची पद्धत काय झाली? लोक मला भेटायला येतात तुम्ही त्यांना असं बाहेर. अमेरिकन कंपन्यांच्या मदतीने माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप अभिजित तिपके यांनी केलेला आहे. दिल्लीमधील फ्युचर क्राईम समिटमध्ये वैयक्तिक माहिती प्रदर्शित केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अमेरिकन कंपनीच्या मदतीनं माझ्यावर पाळत ठेवली जाते का असा प्रश्न उपस्थित करत सीजेपीचे संस्थापक अभिजित तिपकेंनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेत. दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित फ्युचर क्राईम समिट 2026 दरम्यानचे काही फोटो एक्सवरती पोस्ट करत तिपकेंनी सरकारला प्रश्न विचारलेत. त्यामुळे एका अमेरिकन AI कंपनीनं सादर केलेल्या प्रेझेंटेशनवरनं मोठा वाद निर्माण झालाय. अभिजित तिपके यांनी सोशल मीडियावर मध्यरात्री एक पोस्ट शेअर केली. अमेरिकन AI स्टार्टअप रिसिक्युरिटीकडनं वैयक्तिक माहिती सार्वजनिकरित्या प्रदर्शित केल्याचा गंभीर आरोप तिपकेंनी केलाय. भारत मंडपम इथे आयोजित करण्यात आलेल्या फ्युचर क्राईम समिटमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ही घटना घडल्याचा दावा तिपकेंनी केलाय. फ्युचर क्राईम समिटमध्ये अमेरिकेतील रिसिक्युरिटी या AI आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनीनं त्यांच्या नव्या AI टूलचं प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवलं. या प्रात्यक्षिकादरम्यान तिपके यांची वैयक्तिक माहिती स्क्रीनवरती प्रदर्शित करण्यात आली असा आरोप तिपकेंनी केलाय. समिटला उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्याचं तिपकेंनी सांगितलं. तसंच सरकार आमच्यावरती पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का असा थेट सवाल उपस्थित केलाय. माझी सर्व माहिती AI टूलमध्ये सादर करण्यासाठी या कंपनीला परवानगी कोणी दिली? वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे सर्व चाललंय. सरकार नक्की कोणाला मदत करतंय असे गंभीर प्रश्न अभिजित तिपकेंनी उपस्थित केले. राहुल गांधींनी E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून व्हिडिओ बनवला आहे. दाल मी काला नाही, पुरी दाल ही काली है असं म्हणत राहुल गांधींनी
सरकारवर निशाणा साधला. तर काही लोक तथ्यहीन आरोप करतायत. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राहुल गांधींना हे प्रत्युत्तर दिलं. ये E20 का जो मामला है ये बहुत बड़ा इशू है. नॉर्मली हम कहते हैं कि दाल में कुछ काला है, मगर ये दाल ही काली है. दिस इज अ मैटर ऑफ सीक्वेंसिंग. इन एनी कैंपेन we have to decide the sequence of affairs. Our problem right now is that there is so much corruption that there's a huge line in what we have to sequence. Don't worry, this issue, we're going to take it up in a massive way, because this is destroying people's cars, destroying people's scooters, destroying people's lives, and literally is stealing directly from them. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जवळपास 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. आज जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या राज्यभरामध्ये 30,209 जागांसाठी शिक्षक भरती होणारे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील शाळांमध्ये तब्बल 30,209 जागांवर शिक्षक भरती केली जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही भरतीची प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित संस्थांमध्ये ही पदभरती केली जाते. यामध्ये मुलाखतीशिवाय भरली जाणारी आणि मुलाखतीसह भरली जाणारी पदं अशा दोन्ही टप्प्यातील रिक्त जागांचा समावेश आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जाऊन नोंदणी पूर्ण करणं आणि शाळांचा पसंतीक्रम नोंदवणं अनिवार्य असणार आहे. या भरती प्रक्रियेत डीएड किंवा बीएड सोबतच शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटी, सीटीईटी आणि टीएआयटी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार सहभागी होण्यासाठी पात्र ठरणार आहेत. आपलं पुन्हा एकदा स्वागत. बीडमध्ये घुले कुटुंबियांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये इमारतीवर चढून आंदोलन करण्यात आलेलं आहे. सुषमा घुले यांच्या भावाचा आक्रमक या संदर्भामध्ये पवित्रा पाहायला मिळतोय. घुले कुटुंबियांच्या आंदोलनाच्या प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप सुद्धा त्यानं केलेला आहे आणि त्यासाठी त्यानं तो इमारतीच्या वर जाऊन बसलाय. मागील 3 दिवसांपासून घुले कुटुंबाचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र याची दखल घेतली नसल्यामुळे घुले यांच्या भावानं इमारतीवर चढून आंदोलन सुरू केले.